नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर भाई सुबह का नज़ारा ऐसा है अपने गांव का. हिवाळा आहे तर थंडी थोडी जास्त आहे का नाही. तर गाइस वो देख कैसी रही है. तर सूर्य निघून राहिलेला आहे, म्हणजे थोडाफार बहुत निघालेला आहे. तर मित्रांनो, आता मी इकडून चक्कर एक टाकून येतो बा, घुमून येतो, थोडंसं फ्रेश होऊन येतो. आता टोन होऊन धुतलं तर या म्हटलं एक दोन, म्हणजे थोडंसं घुमून आहे का नाही. तर मित्रांनो, आता चाललो बा घरी, मस्तपैकी घुमलो थोडा वेळ. तर इकडचा नजारा पाहू शकतो तुम्ही, ऐसा आहे सुबह का नजारा. तरी पण आता वाजले 7:30. विचार करू शकता तुम्ही, आहे का नाही. पण गावाकडचं वातावरण चांगलं राहते, आहे की नाही. तर चलो फिर घर जाते अभी और काम करते. तर गाईच पाहू शकता तुम्ही, कुत्रं बघा हे मस्त घुंगरू बांधलं गेले आणि मस्त घुमते. अबे भिऊ नको, नाही मारत बा तुले. तर पाहून घ्या कसं पाहून राहिले ते आपल्या इकडे. तर मित्रांनो, आता म्हैस दवतो बा मस्तपैकी. तर आता मी तेल वगैरे लावलं. तर गाईस पाहू शकता, म्हैस द्यावं लागते नाही. तर आता फायनली म्हैस देऊन झाली, एवढं दूध दिलं हिनं. तर चलो अभी घर जाते. तर ते वाट पाहता आपली दिख रही क्या. तर तिला आता धुवायचं आहे. तर आता तिचं दूध काढायचं आपल्याला. तर बकेट आपल्यापाशी, त्या दूध काढतो तिचं. बाटा घेऊन जायचं आपल्याला. ते पण गावात देऊन राहिले. शेतामध्ये चालले. चलो फिर. ये रहा बाटा, इसको उठाते. तर आता कॅरेटामधलं आणलं मी ना, गमिल्यातलं नको नाही म्हणे आई. तर हे खाऊन राहिली. इकडे मी दूध काढतो. हे गीच इथे लागला आहे, पाहू शकता. पण धुवा लागते कसं तरी, पाय वगैरे घेऊ चलते बा ते. तर भेटू मग आता धुवा केल्यावर. तर आता म्हशी धुवून झालेल्या आपल्या. तर पाहू शकता इतना दूध निकाला मैंने. अभी धुवून झालं. तर शेण फेकत आपल्याला. तर गाईज आता मी शेण टाकतो. तर दूध घे आले होते तर थोडा टाईम लागला, तर डेअरीवर गी बसलो होतो. तर गाईज हे पाहू शकता तुम्ही कसे पाहून राहिले आपल्या इकडे. आणि आपल्यासोबत आहे हर्षा, कारण की आता हर्षा भेटला तर म्हटलं थोडंसं एक शॉट घेऊन घ्यायचो बा. नाही तर मग कसं आहे, भेव लागते ह्या मसाळायचं की. कारण की भाई ह्या मसाळा पाडून फाडून की दिन आपले मोबाईल फोडफाड करून टाकन. तर गाईज आता मी शेण टाकतो. वीडियो बनाने से पैसा नहीं मिलता दोस्त, गोबर भी फेंकना पड़ता है.
तर मित्रांनो आता मी चाललो बा कामाले. तर गाईस पाहू शकता. तर ठीक आहे मग आजचा ब्लॉग इथेच खतम करू. भेटू मग समोरच्या ब्लॉग मध्ये.